घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 19 ऑगस्टच्या भागात नानांनी सुमित्राला बाहेर आणलेले असतं. तिला ते सांगत असतात की डॉक्टरांनी काय सांगितलं आहे तुला, तुझी तब्येत ठीक नाही आहे अजूनही, त्यामुळे नाचानाच करायची नाही आहे. आणि त्यानंतर सुमित्रा बसते तेव्हा आता नानांना सांगते की अहो, माझा सारंग जेव्हा घरी येईल तेव्हा मी त्याच्या डोळ्यासमोर हवी की नको, तो माझ्या नजरेसमोर आणि मी त्याच्या नजरेसमोर असायला पाहिजे ना. माझ्या सारंगला एकदा का मी माझ्या डोळ्यांनी भरून बघितलं ना, तेव्हाच मी भरून पावेल. आजी सुमित्राला समजावत म्हणते की अगं, परंतु सारंग तर आपला संध्याकाळी येणार आहे ना, मग तू आत्तापासूनच इथे बसून काय करणार आहेस, तू आराम कर ना. तेव्हा सुमित्रा सांगते की नाही, मी माझ्या सारंगसाठी इथेच बसून राहणार. तेव्हा नाना सांगतात की सासूबाई, आता आपण एवढं सगळं काही सांगून ते ऐकणार आहे का, बसते ना, बसू देत. इतक्यातच आता डोरबेल वाजते. तेव्हा सुमित्रा खूप खुश होते आणि म्हणते की अगं बाई, आले सगळेजण. तेव्हा नाना म्हणतात की अगं, आत्ता कुठले, संध्याकाळी येणार आहेत ना ते. नाना गुलाबला दरवाजा उघडायला सांगतात. जेव्हा गुलाब दरवाजा उघडतो, सगळेच जण आता धक्क्यामध्ये असतात, कारण समोर सौमित्र उभा असतो. तेव्हा सौमित्राला पाहता क्षणी नानाच्या डोक्यात तिडक जाते. नाना उठतात आणि जानकीला विचारतात की जानकी, याला इथे कशाला घेऊन आले आहेस, का माझा छळवाद मांडला आहेस तू, याला पाहिल्यानंतर मला त्रास होतो आणि या वयात तो त्रास तू मला का भोगायला सांगतेस. तेव्हा आता जानकी नानांची समजूत घालते. ती म्हणते की नाना, खरं तर तुम्हाला त्रास व्हावा यासाठी नाही, तर त्रास तुमचा कमी व्हावा यासाठी मी भाऊजीने इथे आणला आहे. जानकी नानांना सांगते की खरं तर सौमित्र भाऊजी इथे यायला तयारच नव्हते, परंतु मी स्वतः त्यांना घेऊन आले आहे. तेव्हा नाना चिडतात आणि जानकीला विचारतात की का खटाटोप करते आहेस याच्यासाठी एवढा. तेव्हा जानकी सांगते की नाना, त्यांची एकच बाजू आहे, प्रेमाची. जानकी सर्वांसमोर जबरदस्त असा खुलासा करते. ती सांगते की कारण आज जर आपल्यासोबत सौमित्र भाऊजी नसते तर कदाचित सारंग भाऊजींचा जीव वाचणं. इतक्यात ती गप्प बसते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी, काहीतरीच काय बोलते आहेस तू. तेव्हा जानकी सांगते की हो आई, खरं तर ना, जेव्हा अपघात झाल्यानंतर त्यांचा ब्लड लॉस झाला होता, त्यांना इमिडिएटली ब्लडची गरज होती आणि त्यांचा ब्लड ग्रुप खूप रेअर होता. त्यावेळी त्यांच्या मदतीला सौमित्र भाऊजी धावून आले आहेत. सौमित्र भाऊजीमुळेच सारंग भाऊजींचा जीव वाचला आहे आई. जानकीने जबरदस्त खुलासा करता क्षणी आपण सौमित्र भाऊच्या बाबतीत चूक तरी करत नाही होत ना, असा विचार करून नानांचे खाडकन डोळे उघडलेले असतात. सत्य ऐकताच आधी तिथे सर्वांसमोर म्हणते की म्हणजे शेवटी आता भाऊच भावाच्या मदतीला धावून आला. तर जानकी नानांच्या मनातील राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते, त्यांना समजावत असते. ती सांगते की नाना, आत्ता तरी हे सगळे काही बंद करा, सगळ्या काही गोष्टीत अशा मनात ठेवू नका नाना. अहो, सौमित्र भाऊजींनी सारंग भाऊजींना पुनर्जन्म दिला आहे, आता तुम्ही सौमित्र भाऊजींना पुनर्जन्म द्या. आत्तापर्यंत सौमित्र भाऊजींनी केलेली चुकीची शिक्षा त्यांनी भोगली आहे, परंतु आता बस नाना. एका भावाला एका भावापासून असं दूर नका करू नाना, एका आईला तिच्या मुलापासून दूर नका करू. या सगळ्याचा सगळ्यांनाच घरातील माणसांना खूप त्रास होतो आहे. आत्ता तरी बस करा ना नाना. नाना, या सगळ्यांचा त्रास थांबवा नाना, हे फक्त तुम्ही करू शकता. आणि मला माहिती आहे की हे सगळं करताना तुम्हालाही तितकाच त्रास होतो, मग हे सगळं कशासाठी नाना. प्लीज माझं ऐका, सौमित्र भाऊजींवरचा राग आता शांत करा. तेव्हा सौमित्र जानकीला सांगतो की राहू देत वहिनी, खरं तर मी त्यांना खूप जास्त त्रास दिला आहे आणि त्याचीच तर मी आत्तापर्यंत शिक्षा भोगतो आहे ना, राहू देत, जातो मी, असं सांगून सौमित्र फिरतो. इतक्यात आता नाना सांगतात की थांब सौमित्र, अरे जातो नाही, येतो म्हणावं बाळा. तेव्हा आता सगळेच जण खूप खुश झालेले असतात, कारण अखेर आता नानांचा सौमित्रवरचा राग निवळलेला असतो, त्यांनी सौमित्रचा स्वीकार केलेला असतो आणि हा चमत्कार जानकीने घरात घडवून आणलेला असतो. तेव्हा सौमित्र खूप खुश होतो आणि पळत येऊन आपल्या बापाला घट्ट मिठी मारतो. इतके दिवस त्याने जी शिक्षा भोगलेली असते ते सगळं काही आता विसरून जात जानकीने रणदेवी कुटुंबाला पुन्हा एकत्र आणलेलं असतं. सुमित्रा ही आता खूप खुश झालेली असते. आपल्या मुलाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सुमित्रा तिथे नानांना सांगते की अहो, आता माझ्या 10 नाही तर 20 हत्तींचं बळ आलं आहे, कारण माझी मुलं माझ्या जवळ आहेत. आता आपलं कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे. तेव्हा आता सौमित्राला पाहता आजी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि त्याला म्हणायला लागते की बाळा, अरे किती दिवसानंतर तुला असं जवळून पाहते आहे. तेव्हा आता जानकी खूप खुश झालेली असते. जानकी सांगते की चला तर मग आता सगळे
छान झाला आहे म्हटल्यानंतर मी सगळ्यांसाठी चहा टाकते आणि सौमित्र भाऊजी तुमची ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर माहिती आहे मला. सगळ्यात आधी ना मी जाऊन देवासमोर साखर ठेवते असं सांगून जानकी देवघरात जाते. त्यानंतर संध्याकाळी सगळेच जण सारंगच्या येण्याची वाट पाहत असतात. तेव्हा नाना सुमित्राला म्हणतात की अगं कशाला इतके अधीर होते आहेस, ऋषिकेश गेला आहे ना सारंगला आणण्यासाठी. इतक्या जानकी सर्वांना आनंदाची बातमी देते की सारंग भाऊजी आले आहेत. तेव्हा सुमित्रा आता तिच्यात खरोखरच 10 हत्तींचं नाही तर 20 हत्तींचं बळ आल्यासारखी सारंगकडे आपल्या मुलाकडे धाव घेते आणि त्याला पाहून खूप खुश होते. ती म्हणायला लागते की सारंग बरा आहेस ना बाळा तू. तिच्या डोळ्यातून आपल्या मुलाला पाहिल्यानंतर आनंदाश्रू वाहत असतात. सारंगला ती म्हणायला लागते की सारंग मला ना कधी एकदा तुला पाहते असं झालं होतं. परंतु तिथे ऐश्वर्याला मात्र जबरदस्त झटका बसलेला असतो. कारण सौमित्रला नानाने ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि तो रणदेवींच्या घरात आहे हे पाहता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते. तर गुलाबने आता भाकर तुकडा आणल्यानंतर सुमित्रा सारंगवरून आता भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि त्यानंतर त्याला आत येण्यासाठी सांगते. घरात आणल्यानंतर आता सारंग पाणी वगैरे पितो. तर त्यानंतर सारंग तिथे सुमित्राला सांगायला लागतो की आई खरंच मी मरणाच्या दारातून परत आलो आहे. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. तेव्हा सुमित्रा सांगते की सारंग हा विषय आता पुन्हा आपल्या घरात नको. आणि त्यानंतर नाना जानकीला सारंगचं औक्षण करण्यासाठी सांगतात. जानकी पुढे येते आणि आता सारंगला टेट लावणार इतकेतच सुमित्रा जानकीला थांबवते. ती म्हणते की अगं जानकी थांब, तू नको औक्षण करू, हा मान सारंगच्या बायकोचा ऐश्वर्याचा आहे. तेव्हा जानकीला थोडंफार वाईट वाटलेलं असतं परंतु सारंगला आवडलेलंच नसतं आणि घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्याला सुमित्रा सांगते की सारंगचं औक्षण कर. ऐश्वर्या आता ऐकते, पुढे येते. जानकी तिच्या हाती औक्षणाचं ताटही देते आणि बाजूला होते. आता ऐश्वर्या औक्षण करणार इतक्यात सारंग थांबवतो. तो सांगतो की हा मान जानकी वहिनीचा आहे, आधी माझा औक्षण जानकी वहिनीच करेल. सारंगने आता ऐश्वर्याला चांगलंच सर्वांसमोर तोंडावरती पाडलेलं असतं. तिला खूप अपमानित वाटत असतं परंतु सारंग असं नक्की का म्हणतोय कोणालाच कळत नसतं. सुमित्रा सारंगला म्हणते की अरे सारंग असा काय करतोयस, हा मान तुझ्या बायकोचा पहिल्यांदा असेल ना ऐश्वर्याचा. तेव्हा आजी म्हणते की अगदी सुमित्राचं बरोबर आहे. तेव्हा सारंग तिथे जबरदस्त खुलासा करत सांगतो की अगं आई खरं तर आज मी मरणाच्या दारातून तुमच्यासमोर इथे जो उभा आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या जानकी वहिनीमुळे. तेव्हा आता घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर आजी परत आता सर्वांसमोर जानकीचा अपमान करत सांगायला लागते की परंतु सारंग तू असा कसा बोलतोयस, ट्रेनचं तिकीट काढून तिने तुला मरणाच्या दारात लोटलं होतं ना. तेव्हा नाना खूप चिडतात आणि नाना तिथे आजींवरती ओरडतात. ते सांगतात की सासूबाई हात जोडतो, बंद करा हे सगळं. सारंग उलट आजीलाच सांगतो की आजी खरं तर मी आज त्या अपघातातून वाचलो आहे ना त्याचं खरं कारण माझी जानकी वहिनीच आहे. तिच्यामुळे मी जिवंत परत आलो आहे. माझा अपघात झाला खरा परंतु मी त्या अपघातातून सुखरूप वाचू शकलो ते फक्त माझ्या जानकी वहिनीमुळे. तेव्हा जानकी विचारते की भाऊजी. सारंग सांगतो की हो वहिनी, तुला आठवतंय का प्रवासाला जात असताना तू माझ्या हाती 10 रुपयांचं नाणं टेकलं होतं आणि मला सांगितलं होतं की भाऊजी हे नाणं जात असताना नदी प्रवाहात टाका म्हणजे सेमिनार चांगलं होईल, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आठवतंय का तुम्हाला. तेव्हा आता जानकी सांगते की हो. आता सर्वांनाच समजत नसतं की जानकीने दिलेल्या कॉईनचा आणि सारंगच्या वाचनाचा काय संबंध असेल. तेव्हा आता तिथे सारंग खुलासा करत सांगतो की वहिनी खरं तर ना तू सांगितल्यानुसार ते नाणं फेकण्यासाठी मी आधीच डब्याकडे आलो होतो, बाहेर वाकून पाहत होतो. तेव्हा ते नाणं माझ्या हातात होतं आणि त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली की माझं सेमिनार नक्कीच चांगलं होईल. आणि इतक्यातच मला आता तिथे धक्का लागला आणि मी जोराचा खालती फेकला गेलो. हे वाक्य ऐकताच रणदेवींच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वच जण हादरलेले असतात. तेव्हा सारंग सांगतो की आणि पुढे जाऊन ट्रेनचे 4 डबे ते नदीत पडले आणि त्या डब्यामध्ये जेवढी लोकं होती ना ती सगळी बुडून मेली. तेव्हा आता सारंग खूप रडत असतो. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. तर तिथे आता ऋषिकेश सारंगला धीर देत म्हणतो की सारंग बस हा विषय आता, नको टेन्शन घेऊस. तेव्हा आता सारंग सांगतो की नाही दादा, नाना जर जानकी वहिनीने दिलेलं ते कॉईन फेकण्यासाठी मी आधी आलो नसतो
तर कदाचित त्या 4 डब्यामध्ये मी असतो आणि मग मी घरी परत कधीच आलो नसतो. हे वाक्य ऐकता क्षणी आता सुमित्राचे खाडकन डोळे उघडलेले असतात. आणि वहिनी, म्हणूनच मी सगळ्यांसमोर असं म्हणालो की वहिनींमुळे माझा जीव वाचला आहे. अगं वहिनी, काळ आला होता, वेळही आली होती, परंतु तू दिलेल्या नाण्याने सगळं काही सावरून घेतलं. सारंग त्यानंतर ऐश्वर्याला सांगतो की ऐश्वर्या, प्लीज माझ्या जानकी वहिनीला पहिल्यांदा माझं औक्षण करू द्या. तेव्हा आता ऐश्वर्या तयार होते. तर तिथे नाना सांगतात की खरोखरच परमेश्वराची लीला अगाध आहे. तर सुमित्रा स्वतःहून आता जानकीचा हात पकडते आणि औक्षण करण्यासाठी तिला पुढे घेऊन येते. तर ऐश्वर्यासुद्धा आता औक्षणाचं ताट जानकीच्या हाती परत देते. सारंगमुळे आता जानकीचा मान तिला परत मिळालेला असतो. तर तिथे जानकी सर्वांना सांगायला लागते की खरंच नाना आता म्हणाले तसंच परमेश्वराची लीला अगाधच आहे, कारण त्यानेच मला सद्बुद्धी दिली तुम्हाला ते नाणे देण्यासाठी, आणि म्हणूनच तर तुमचा जीव वाचला आणि ऋषिकेशला प्रेरणा दिली अनोळखी लोकांची मदत करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का सारंग भाऊजी, तुम्हाला शोधण्यासाठी ऋषिकेशने स्वतःच्या जीवाचं रान केलं आहे. त्यामुळे सारंग भाऊजी, मला असंच वाटतं आहे की ऋषिकेशने सुद्धा आता माझ्यासोबत तुमचं औक्षण करावं. तर हे सगळं काही पाहून ऐश्वर्याचा मात्र खूप जळफळाट होत असतो, कारण जानकीचा मोठेपणाचा मान आणि स्थान तिला पुन्हा भेटलेलं असतं. सौमित्रला घरात आणून जानकीचा घरातला वावर तिचा मान आणखीनच वाढलेला असतो, कारण जानकीने सगळ्या कुटुंबांना पुन्हा एकत्र बांधलेलं असतं. तर ऋषिकेश जानकी सारंगचं औक्षण करतात. सर्वच जण खूप खुश असतात. सर्वांच्या डोळ्यातच आता आनंदाश्रू असतात, कारण सारंग वाचलेला असतो आणि त्यातून त्यांचं कुटुंबही पुन्हा एकत्र आलेलं असतं. जेव्हा सारंग परत आला आहे ही बातमी मिळता क्षणी ओवी पळतच आता सारंगला येऊन घट्ट मिठी मारते आणि त्याला पाहून खूप रडायला लागते. ती म्हणते की सारंग काका, मला ना खूप भीती वाटत होती. जे मला घरातले कोणीच काहीच सांगत नव्हते. अरे, जेव्हा मी न्यूज पाहिली ना तेव्हा मला तर असं वाटलं की माझं गुलाबजाम काका परत कधीच नाही येणार आहे. ओवीचं वाक्य ऐकून रणदिवेंच्या घरातील सगळ्यांच्या काळजावरती घाव घातलेला असतो. तेव्हा ओवी सांगते की परंतु तू परत आला आहेस आणि सारंग काका, आता आपण पूर्वीसारखी खूप मस्ती करायची आहे हा, असं सांगून ओवी त्याला गुलाब देते आणि परत त्याला घट्ट मिठी मारते. सगळं काही चांगलं झालेलं असतं. शेवट हा गोड झालेला असतो. रणदिवे कुटुंबाने या संकटाला मात दिलेली असते. त्यानंतर ऋषिकेश हा ओवीला आपल्या जवळ घेतो आणि नाना तिथे आता ओवीला सांगतात की बाळा, आपल्या आता सारंगला आराम करू देत, ठीक आहे ना. त्यानंतर ऐश्वर्याला नाना त्याला रूममध्ये घेऊन जायला सांगतात. तर शेवट हा गोड झालेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सगळेच जण नाश्ता करायला बसलेले असता क्षणी तिथे जानकी सांगते की आज रक्षाबंधन आहे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो, मला माहिती आहे, परंतु माझी एक मीटिंग आहे. मीटिंग संपल्यानंतर आपण रक्षाबंधन साजरे करूयात का. तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या तिथे आता कपटी डाव खेळते. ती विचार करते की आता ऋषिकेश रक्षाबंधनला राखी बांधायला आला तर खरा. त्यानंतर सगळेजण आता तयार होऊन बसलेले असतात. सगळेच जण ऋषिकेशची वाट पाहत असतात. शेरू खूप वैतागून गेलेली असते. ती म्हणते की काय यार, दादा अजून कसं काय नाही आला आहे. तर आजी तिथे आता सर्वांना म्हणायला लागते की म्हणजे अगं तू मुद्दाम आला नसेल, काय आहे ना, आता त्याला कळालं आहे ना की शेरू त्याची सावत्र बहीण आहे ते. तेव्हा आता तिथे सुमित्राला मोठा धक्काच बसतो. तर ऐश्वर्याने ऋषिकेशवरती हल्ला करण्यासाठी माणसं पाठवलेली असतात. रणदिवे कुटुंबावरचं एक संकट टळता तिथे आता दुसरं संकट उभं राहिलेलं असतं. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.